हरिओम. गुड मॉर्निंग. सर्व साधकांना योग शिक्षक मनोज सरांचा नमस्कार. आज रविवार आहे आणि आज रविवारचं 5 किलोमीटर मॉर्निंग टास्क मी स्वतः आज पूर्ण करत आहे. 5 किलोमीटर टास्क माझं पूर्ण होत आहे. तुम्ही तुमचं टास्क पूर्ण केलं का? दररोज रविवारी किंवा आठवड्यातून जेवढं जमेल तेवढं आपण दररोज वॉक करायला पाहिजे. कमीत कमी 1 तासामध्ये आपण 5 किलोमीटर चाललं पाहिजे. या वॉकिंगचा फायदा काय होतो? शरीरामध्ये ऑक्सिजनच्या पातळीमध्ये वाढ होते आणि हा ऑक्सिजन शरीरातील विविध कामांसाठी वापरला जातो. प्राणवायू वापरला जातो. शरीरातील प्राणशक्ती या वॉकिंगमुळं वाढली जाते. ऑक्सिजन शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात असेल तर भुकेवरचं नियंत्रण आपोआप आपल्यामध्ये निर्माण होतं. खाल्लेल्या अन्नाला पचवण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची खूप गरज लागते. हा ऑक्सिजनसुद्धा या आठवड्याभरच्या वॉकिंगमुळं शरीरामध्ये वाढला जातो. तसंच दुसरी गोष्ट, सकाळी सूर्यप्रकाशात फिरल्यामुळं शरीरावरती, स्किनवरती, त्वचेवरती सूर्यप्रकाश पडतो. यामुळं त्वचेखाली व्हिटॅमिन डी आपोआप तयार होतं आणि हे निसर्गामध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिटॅमिन डीमुळंच शरीरामध्ये कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन होतं, मिनरल ॲसिम्युलेशन शरीरामध्ये होतं. म्हणून नियमितपणे तर वॉक करायलाच पाहिजे. किंवा नाही जमलं तर आठवड्यातून 1 दिवस, शनिवारी किंवा रविवारी किंवा आठवड्यातले 2 दिवस आपण हे वॉक करायला पाहिजे. व्हिटॅमिन डी असेल तरच